नमस्कार, मी किरण सोनवणे. ऑफिसर्स करिअर अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नव्या विद्यार्थ्याला भेटायला आलो, ज्यांनी की नुकत्याच इंडियन नेव्हीची एक्झाम क्रॅक केली आहे. तिला जॉईनिंग लेटर आलं आहे आणि काही दिवसातच ती विद्यार्थिनी भारतीय सशस्त्र सेना दलात आपली सेवा बजावायला जात आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यासारख्या दुर्गम भागातून उस्मानाबाद, ज्याला धाराशिव म्हणतोय, अशा जिल्ह्यातून लोहारा तालुक्यातून ही विद्यार्थिनी आली आणि आज आपलं स्वप्न साकार करते. सोबतच आपल्या आईवडिलांनी बघितलेलं स्वप्न जिद्दीच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर ती साकार करते. तिच्या पालकांना भेटायला आज आपण तिच्या गावी आलो आहे, तिच्या घरी आलो आहे. तिचे मामाशी आपल्यासोबत आहेत, त्यांचंही आपण जाणून घेणार आहोत. सोबतच स्वतः विद्यार्थिनी आहे श्रद्धा, तिचाही आपण अनुभव जाणून घेणार. त्यांच्या आई आहेत आणि त्यांच्या आजी बी आहेत. तर चला तर मित्रांनो, आज एक एक करून त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या मामांनी ज्यांना मी विचारेल, मामाजी मला सांगा, ज्यावेळेस श्रद्धा भारतीय सशस्त्र सेना दलात जायचं असं तिने सांगितलं तिच्या आईवडिलांना, तर एक मामा म्हणून, एक कुटुंबाचे सदस्य म्हणून एका मुलीला बाहेर पाठवण्याचं ज्यावेळेस हाच विचार येतो, त्यावेळेस तुम्ही प्रथमतः काय सल्ला दिला होता किंवा काय सजेस्ट केलं होतं श्रद्धाबद्दल? श्रद्धेबद्दल आम्हाला बाहेर तेवढं लांब पाठवायचं असं तर आम्हाला लेकरू तेवढं लांब धाडायचं म्हणलं की नगा असं वाटायचं. पण तिचं स्वप्न होतं, ती करण्याची इच्छा होती तिची, ती तिनं आम्हाला हे करून दिली, प्रूफ करून दिलं. बरोबर होतं. काय आपल्याकडे विद्यार्थ्यांना तेवढं प्रोत्साहन दिलं जात नाही, त्यातूनही तुम्ही एक विद्यार्थी मुलीला प्रोत्साहन दिलं, काहीतरी स्वप्न साकार करण्याची तिची तयारी होती, त्यात तुम्ही कुठेही खचला नाहीत आणि आज तिनं रिझल्ट दाखवलेला आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण जाऊया श्रद्धाच्या आईकडे. श्रद्धाच्या आई, मला सांगा, ज्यावेळेस आपली मुलगी गाव, जिल्हा, तालुका सोडून बाहेर शहरात जाते, ती बी भारतीय सशस्त्र सेना दलात, जिचं आपण स्वप्नही पाहिलं नव्हतं, पण त्याच उमेदीने, त्याच ऊर्जेनं तुम्ही त्या मुलीला सपोर्ट केला आणि आज श्रद्धाने नेव्ही सारख्या कठोर एक्झाम क्रॅक करून, पास करून त्या सेवा द्यायला जाते. तर तुम्ही तिच्या बालपणीच्या आठवणी आणि त्या मागची मेहनत सांगा प्लीज. श्रद्धाची आठवण खूप, की तिला लहानपणापासून केलं तर मी हीच करेन. म्हणजे कधी 10वी झाल्यापासून आम्हाला वाटत होतं की दुसरं काहीतरी नेटची तयारी करावी माझ्या मुलीने. तिने नाही बोलली की केलं तर डिफेन्समध्येच जाईल. आणि तिला मी असं यूट्यूबवरती आम्ही शोधलं दोघीनं की पुण्यामध्ये कुठली अकॅडमी आपल्याला योग्य वाटते काय नाही. मग गुगलवरती शोधल्यावरती मग ऑफिसर करिअर अकॅडमीचे आम्हाला माहिती भेटली आणि मॅडमला पण विचारलं की बाबा कसं काय आहे. मॅडमनं पण आम्हाला माहिती सांगितली. मग ते आम्ही शोधत शोधत तिथं आलो आणि तिथलं वातावरण पण आम्हाला खूप आवडलं. आधी सोनवणे सरांना भेटलो की कसं काय, त्या सरांनी पण आम्हाला सगळं ग्राउंड सगळं मुलींची राहण्याची व्यवस्था ही सगळी दाखवली, आम्हाला आवडलं. मग आम्ही आमच्या मुलीला विचारलं कसं वाटतं काय नाही. तर ती बोलली की मला ठीक वाटतं इथं. आम्ही घातलो, परत 1 वर्ष झालं तिला घालून आणि तिला यश पण भेटलं की घातल्यासारखे बाबा माझ्या मुलीनं आणि नाव पण केलं. ह्याच्यात मला खूप आनंद पण वाटतो. नाही, तुमचे पाणावलेले डोळे सांगतायत की त्या मागाची मेहनत काय, किती त्याग आहे आणि परिश्रम. मला नितांत आनंद होतोय की एकदम दुर्गम भागातून विद्यार्थिनी येते आणि आपलं स्वप्न साकार करते. जे आपल्या आईवडिलांनी स्वप्न बघितले ते साकार करते. मला सांगा, ज्यावेळेस ऑफिसर्स करिअर अकॅडमीला तुमची विद्यार्थिनी तुम्ही घालायचा निर्णय घेतला, त्यावेळेसची परिस्थिती, आजची परिस्थिती, ज्यावेळेस ती आज रिझल्ट झाली, या दोघात कंपॅरिझन करायचं असेल तर तुम्ही कसं करणार? तुम्ही त्यावेळेस काय अकॅडमीत असं काय बघितलं होतं जेणेकरून विद्यार्थी? शिस्त खूप आवडलेली आणि तुमचा स्टॉप जे आहे ना खूप आवडलेला मला. आणि सगळं वातावरण, विद्यार्थी हे मला खूप आवडले, म्हणून मी तिथं टाकण्याचा निर्णय घेतला. आणि शिक्षण पण खूप चांगलं आहे तिथं आणि रिझल्ट पण व्यवस्थित येतो. माझी मुलगी तिथला एकही पेपर फेल गेलेला नाही. फक्त तिचं पहिल्या वेळेस वजन कमी पडलं म्हणून मेडिकल ही झालं तिचं आणि सगळे पेपर माझ्या मुलीने क्लिअर केलेले आहेत तिथले. त्याच्यामुळे मला खूप आनंद पण वाटतो आणि माझ्या मुलीनं की बाबा माझं नाव कमवलं आई वडिलांचं, याच्यात पण मला खूप अभिमान आहे तिचा. धन्यवाद. आजी म्हणून आपल्या नातवंडांना आपल्यापासून लांब जावं हे मुळात असह्यनीय गोष्ट आहे, शक्य नाही आहे. आजीला तर शक्यच नाही आपली नात आपल्यापासून लांब जावं. पण तुम्ही ज्यावेळेस हा निर्णय श्रद्धाने घेतला, त्यावेळेस तुम्ही तिला कसं सहकार्य केलं, कसा धीर दिला की नाही बाळा तो जा,
भारतीय सैन्यात तू जा आणि आपलं नाव रोशन कर, आपल्या आईवडिलाचं नाव रोशन कर, आपल्या गावाचं नाव रोशन कर, असं काय तुम्ही सल्ला दिला त्यावेळेस श्रद्धा? मी तिच्या वडिलांना सल्ला दिला, आपली कठीण परिस्थिती आहे, आपण गरीब आहे, आपण शेतकरी आहे, पण ह्याच्यातून पण मुलीला शिकवायलाच पाहिजे. मुलगा काय कधी पण पुढे जाईल. मुलीला सपोर्ट देणं, मुलीला लांब टाकणं, काळजावर अशी हात ठेवून मुलीला लांब टाकणं हे गरजेचं आहे. किती पण खर्च आला तर मेहनत करून तू तिला सपोर्ट कर, मुलीला पुढे जायला शिकव. होता होईल तेवढी कोशिश करून मुलगी पुढे ढकल. ती आनंदानं राहिलेली, सुखी राहिलेली आपल्या जीवाला बरं वाटतंय. आपली परिस्थिती नाही बाळा, पण तू त्याला धाडसानं शिकलो. त्यानं पण धाडस केला. तेवढ्या लांब मुलगी टाकणं म्हणजे लय मोठं धाडस करावं लागतं आई वडिलाला पण. त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त वाटते, पण आपण बी कधी अडथळा घातला नाही बाबा, जाऊ दे मुलगी लांब. मी प्रत्येक वेळेस अकॅडमी पाहायला याचा विचार केला, पण लांब आहे मला काही येता आलं नाही. तिनं लय करेल, मस्त कमवलं, चांगलं नाव कमवलं, आई बापाचं आमचं पण कमवलं. माझी नातेचा सत्कार झाला, ही मोठा आनंद आहे मला. तुम्ही गरिबाच्या गावाला, गरिबाच्या शाळेला इकडं आलो, सहकार्य केलं, खूप आनंद वाटला आम्हाला. आम्ही स्वतःला धन्य समजतोय की अशा गुणी आणि होतकरू विद्यार्थ्याचा आम्हाला सत्कार करायचा आणि सन्मान करायचा संधी भेटली. पण आमचा मुळात उद्देश असा होता की ज्या परिस्थितीतून विद्यार्थी येतो त्या परिस्थितीला सर्वसामान्य लोकांपुढे पोहोचवायचं. सगळे बघतात की तिने केलेले यशाचे आज गुणगान होतोय, पण त्या मागची जिद्द, त्या मागची मेहनत, त्या मागचं कष्ट, आईवडिलांनी केलेलं त्याग, हे आम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. मी पुन्हा श्रद्धाकडे, श्रद्धा मला सांग बाळा, जे स्वप्न आपल्या आईवडिलांनी बघितलं ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आतोनात मेहनत करावी लागली असेल, तुला दिवस रात्र प्रॅक्टिस करावी लागली असेल, अभ्यास करावा लागला असेल. त्यावेळेस तू आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी काय पुराशी बाळगून डिफेन्समध्ये सांगितलं तुला? मी फर्स्ट टाइम म्हणजे आमच्या गावात कोणतीही मुलगी नव्हती डिफेन्समध्ये, तर माझ्या ह्याच्यात तेच होतं की आपल्याला फर्स्ट व्हायचं. भले गावात असो किंवा तालुक्यात असो, आपल्याला ती फर्स्ट व्हायची. म्हणजे आपल्याला बघून तरी अनेक मुली या क्षेत्रात जातील किंवा अनेक आई वडील प्रयत्न करतील की त्यांच्या पण मुलीला बाहेर टाकतील शिकण्यासाठी. आणि मी फक्त एवढंच म्हणलं की मला डिफेन्समध्ये जायचं, तर माझ्या घरच्यांनी सरळ होकार दिला. मला वाटलं होतं पहिल्यांदा नकार देतील, असं काहीतरी म्हणतील, पण त्यांनी म्हणजे तुला जे हवंय ते कर, आमचा फुल सपोर्ट आहे. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी खरं तर आज इथपर्यंत आहे. आणि अकॅडमीमध्ये पण सरांनी मला खूप सपोर्ट केला. सगळ्यांनी अकॅडमीचं तुम्ही नॉर्मल जरी शेड्यूल फॉलो केलं तरी तुमचं होऊन जाईल, पण तुमचे पण त्यात काही पर्सेंटेज की तुम्ही 100% दिलं अकॅडमीला, तर तुम्हाला अकॅडमी पण 100%. अख्ख्या उस्मानाबाद तालुक्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आणि लोहारा तालुक्यातून नेव्हीमध्ये जाणारी एकमेव मुलगी आजच्या तारखेत तरी असेल कदाचित. हे यशच या प्रेरणा मागलचं, या मेहनती मागलचं गमक आहे. श्रद्धा, मला पुन्हा एकदा तुझ्याकडे यायचं बाळा. मला सांग, ज्यावेळेस ऑफिसर्स करिअर अकॅडमी तू जॉईन केलीस त्यावेळेस आणि आज रिझल्ट लागेपर्यंत तुझ्यात काय काय बदल झाले हे एकदा सांग. अकॅडमी जॉईन केली तेव्हा मी स्टार्टिंगला खूप म्हणजे असं शांत होते. नंतर मग थोड्या फ्रेंड्स भेटल्या, मग थोडं अजून हे खुलत गेले. परत नंतर जेव्हा आमचं हे एअरफोर्सचं क्लिअर झालं होतं तेव्हा अभिषेक सरांनी पण खूप मोटिवेट केलं होतं आम्हाला की तुम्ही पुढे येऊन बोलला नाही तर तुमच्यातला कॉन्फिडन्स कसा बिल्डअप होणार आहे. नंतर मग हळूहळू आम्ही सगळ्यांसमोर येऊन ते स्पीच वगैरे द्यायला स्टार्ट केलं. मग त्यात थोडाफार कॉन्फिडन्स माझा हे झाला. म्हणजे अजून प्रयत्न चालूच आहे, हळूहळू अजून वाढत. नक्कीच. तू पुढं असंच यशाची पायऱ्या शिवत राहा, गगनावर तुझा असंच परचम लहरत राहो. मला मित्रांनो सांगायचं एवढंच की 1500 लोकसंख्या असलेलं गाव, जिल्ह्यापासून 50-60 किलोमीटर असलेलं गाव, इथे तेवढ्या आर्थिक सुखसुविधा नसताना त्या गावातून डिफेन्ससारख्या क्षेत्रात उतरण्याचं स्वप्न बघणारी ही मुलगी आज भारतीय सशस्त्र सैन्य दलात जाते. ही एक प्रेरणा आहे, ही एक उमेद आहे की कोणीही जाऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला फक्त मेहनत करायची, कष्ट करायचे आणि त्यागाची भावना ठेवायची. मी पुन्हा एकदा श्रद्धा आणि त्याच्या कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा देतोय की त्यांनी अशा विद्यार्थ्यांना घडवलंय जी की आज भारतीय सशस्त्र सेना दलात जाणार आहे. त्याच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा. पुढं तो असंच यश मिळवत राहा. धन्यवाद.